नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सुप्रिया सुळे यांच्याकडून पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. गेल्या काही काळापासून राज्यभरात बीड प्रकरण चांगलंच गाजत आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरती मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले जात असतानाच भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी बीड बदनाम केलं जात असल्याचे विधान केले होते. यावरूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याच निशाण्यावरती या ठिकाणी बुलढाणा मध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्याच टीकेला अनुसरून पंकजा मुंडे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातील माजी पालकमंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम होत असल्याची टीका या ठिकाणी केली होती. यावरून हाच प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला की बीड जिल्ह्यातील या ठिकाणी बदनाम केलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी सुरेश धसांवरती केलेला आहे. त्यावरून माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे ह्या म्हणाल्या की कोणताही जिल्हा व्यक्तीमुळे बदनाम होत नसतो, तर त्या व्यक्तीच्या कृतीमुळे बदनाम होत असतो. वाल्मिक कराड यांची कृती ही कामाची पद्धत, या पद्धतीला जिल्हा सध्या बदनाम झालेला आहे. या कामाच्या पद्धतीमुळे जिल्हा या ठिकाणी बदनाम झालेला आहे, असं प्रत्युत्तर या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे. परभणी येथील बीड जिल्ह्यात झालेल्या घटनेवरती त्यांनी माणुसकीला काळिमा भासणारी ही घटना आहे असं सांगत राष्ट्रवादीच्या खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या वतीनं या दोन्ही प्रकरण संसदेत आवाज उठवलेला पाहायला मिळाला. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नमिता मुंदडा आणि प्रकाश सोळुंके यांनीही याविषयी आवाज उठवलेला पाहायला मिळाला. या क्रूर आणि गलिच्छ घटनेमध्ये कोणीही राजकारण आणू नये असं आवाहन देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिलं. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या प्रतिक्रियेनुसार आपल्याला देखील नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलवरती घेऊन येता येईल. तर आपल्याला काय वाटतंय? प्रतिक्रिया नक्की द्या. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.